नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा। आज आपलं नाही का मस्तपैकी चहाची मस्तपैकी फुरकी मारत 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 नाही का आज नाही का एन्जॉय करत आहे। कारण आज लेकरं एवढे कार्टून बघत होते ना, म्हणलं मी बी त्यांच्यासोबत कार्टून बघा। आणि हे बघा, हे लेकरू कसं स्पायडरमॅन सारखं सुपरमॅन सारखं कार्टून बघत आहे, एकदम पाय वर हे करून। मग आपल्या दुकानात निघालो बघा। आज पप्पाला मी घरीच सोडून आलोय आणि मी मस्तपैकी नाही का खाली आलो आणि पप्पाला सांगितलंच नाही की मी आलोय म्हणून नाही का। पप्पा नंतर वर आले, मग आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि तसंच बंगाट निघालो बघा एकदम मस्तपैकी। तेवढंच काय तर बघा, आज नाही का एकदम वातावरण एकदम कडक होतं की नाही का, एकदम जबरदस्त। आणि पुढे आलो की बघा, डंपरवाल्यामुळे का बाईकवाले कसे घुसतात कसे। तेवढंच काय तर नाही का, पुढं गेलं की नाही का आपल्याला नाही का भिवंडीतले खड्डे तुड्डे तुडत 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 नाही का, तसंच पुढं आलो की तसंच बघा आपलं रिक्षावाले बघा कसे घुसतात कसे। तेवढंच की नाही का लगेच आपलं मस्तपैकी नाही का आपल्या एरियामध्ये एंट्री मारली बघा। एरियामध्ये एंट्री मारली की नाही का डायरेक्ट नाही का दुकानापाशी पोहोचलो बघा। दुकानापाशी आलो की बघा हे रिक्षावाले कसे आडवे आलते बघा, एकदम खतरनाकपणाने। तुम्हाला सांगतो, आता दुकानापासून रिक्षा काढायला लागेल आणि मस्तपैकी ब्लोअर घेतला आणि मस्तपैकी मशनी पुसून घेतल्या एकदम टकाटकपणे। ते झालं की पप्पा म्हणले आज इस्त्री लाव, इस्त्री पेटो आणि इस्त्री पेटून नाही का सगळे कपड्याला इस्त्री मार म्हणून। मग मी बी इस्त्री पेटवली आणि नाही का इस्त्री मारायला लागलो की तेवढंच की नाही का भूक लागली म्हणून नाश्ता करायला गेलो। मस्तपैकी आज पाव दिला मग एक मस्तपैकी। आज वडापाव एवढा मस्त बनवला होता ना, एक नंबर भाजी बनवली होती वडापावची। तेवढंच काय तर मग मी दुकानात आलो तर नाही का आज नाही काही काम नव्हतं म्हणून रिलॅक्स झालो। मग नाही का मी आईला आणायला घरी गेलो। मग आईला आणायला घरी गेलो ते बघा आज मजा यायला लागली होती ना गाडी चालवायला सुद्धा आणि एक बी करायला। मग गाडी चालवताना सुद्धा बघा हे आमचं व्ह्यू आणि लोक बघा कसं आडवे तिडवे गाड्यात। मग पुढे गेलो तर काय अर्ध्या रस्त्यात आई आली, मग आईला घेतलं तसंच। मग आईने आज मला झोपून सुद्धा दिलं नाही बघा, एकदम बोर केलं। मग चहावाल्याला फोन लावलं, मग चहा आला। मग चहा पीत चहाचा एन्जॉय करत होतं बघा, मस्तपैकी चहाचा एन्जॉय केला। मग नाही का दुकानात एकदा कामाला जोर दिला की एकदम मस्तपैकी पूर्ण काम करत राहिलो। आणि काम आज एवढं होतं ना, कंटाळा आलता, एवढं काम होतं, एवढं भरपूर काम होतं। पण आपण मागं नाही हटणार, पण एकदम जोशमध्ये एकदम मस्तपैकी काम करत घेतलं। तेवढंच काय तर बघा काम येतच नव्हतं आणि वरून गरम एवढं होत होतं ना, काय सांगा तुम्हाला, एकदम जबरदस्त। आणि नाही का आज माझी बहीण दुकानात आली बघा, कशा बातम्या ऐकते बघा कानाला मोबाईलला। तेवढंच काय तर मग बघा आता हे लाचचे 2 शर्ट आहेत आणि हे मारायचं आणि डायरेक्ट घरी जायचं। मग नाही का हे 2 शर्ट नाही का मारले आणि डायरेक्ट घरी जायचं म्हणलं, आज सगळं काम संपलं। मग तर आपण आज आपल्याला पार्सल आणायला जायचं गरज नाही, कारण पार्सल ऑलरेडी घरीच होतं। मग नाही का डायरेक्ट पप्पा लाईट बंद केली आणि नाही का बघा डायरेक्ट शटर असा खाली धाड दिशेने आपटे देत पप्पा बघा, धाड दिशेने आपटलं की नाही का पप्पाला म्हणलं मागून थांबा, मी जर टेलर लोकांचे कपडे देऊन येतो। मग पप्पा गेले मागून थांबले, मग मी टेलर लोकांचे कपडे द्यायला आलो बघा। इथं थांबलो की मग म्हणलं घ्या तुमचे कपडे। मग पुढे बी गेलो, ग्लोरी टेलर आहे ना त्यांना बी जाऊन कपडे देऊन आले। तेवढंच काय तर त्यांच्या इथं नाही का त्याचा कारागीर इस्त्री मारत होता बघा, त्याला कसा फेकतो मी कपडे का इस्त्री कारागीरला, हे बघ घे बाबा म्हणलं कपडे। मग दिले आणि तसंच निघलं पुढं। आणि पप्पा नाही का बघ गेटवर आले, मग पप्पाला घेतलं मी आणि नाही का आम्ही बंगाट निघालो बघा। मार्केटमध्ये विचार करा काय ना काय घ्यावा, भाजीपाला काहीतरी घ्यावा म्हणलं। मग काय केलं राईट मारून भाजी मार्केटमध्ये गेलो। भाजी मार्केटमध्ये गेलो की मग भाजीपाला सगळं घेतलं मस्तपैकी। मग तसंच आम्ही नाही का घरी निघालो मस्तपैकी। नाही का एकदम हवा आणि लोक एवढं आणि गल्ली एवढीची ना, रिक्षावाले बी बघा कसे आडवे येतात। मग बघा ते बी कसे कट बीट मारून नाही का। तसंच मग आम्ही बिल्डिंगच्या लॉबीमध्ये आलो तर बघा लहान लेकरं खालीच होते, तर लगेच पप्पाच्या मागं लागले, म्हणले मोबाईल द्या मला। मग नाही का त्यांनी बी मोबाईल दिला नाही आणि तसंच बघा इथं बी मोबाईलच मागत होते, तर काय आणलंय खायला ते। आणि हे बघा लेकरं कसे मध्ये करतात। जर का तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।